हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आजच्या व्हिडिओत आपण डेली यूज इंग्लिश सेंटेन्सेस तुम्ही शिकणार आहात. कामाच्या आणि शाळेच्या संबंधित वाक्य इंग्रजीमध्ये कशी बनवायची ते तुम्ही शिकणार आहात. जसे की मी माझ्या मित्रांकडून नोट्स घेतो, मी संध्याकाळी 6 वाजता ऑफिसमधून निघण्याची तयारी करतो, मी ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये जेवतो इत्यादी. असे सेंटेन्स इंग्लिशमध्ये कशी बनवायची ते तुम्ही शिकणार आहात. तर चला मग व्हिडिओला स्टार्ट करूया. मी सकाळी 9 वाजता माझे काम सुरू करतो. आय स्टार्ट माय वर्क ॲट 9 AM. आय स्टार्ट माय वर्क ॲट 9 AM. स्टार्ट म्हणजे सुरू करणे, माय वर्क म्हणजे माझे काम. नेक्स्ट, मी क्लासला उपस्थित असतो किंवा मी क्लासला उपस्थित असते. आय अटेंड द क्लास. आय अटेंड द क्लास. नेक्स्ट, मी ईमेलला उत्तर देतो किंवा मी ईमेलला उत्तर देते. आय रिप्लाय टू ईमेल. आय रिप्लाय टू ईमेल. जर एकापेक्षा अधिक ईमेल्सला उत्तर देत असेल तर इंग्लिशमध्ये आय आन्सर ईमेल्स. ईमेलच्या शेवटी एस लागेल. नेक्स्ट, मी माझ्या संगणकावर काम करतो किंवा मी माझ्या संगणकावर काम करते. आय वर्क ऑन माय कम्प्युटर. आय वर्क ऑन माय कम्प्युटर. नेक्स्ट, माझी मीटिंग आहे. आय हॅव अ मीटिंग. आय हॅव अ मीटिंग. नेक्स्ट, मी माझ्या बॉसशी बोलतो. आय टॉक टू माय बॉस. आय टॉक टू माय बॉस. टॉक म्हणजे बोलणे. नेक्स्ट, मी माझ्या शिक्षकांशी बोलतो किंवा मी माझ्या शिक्षकांशी बोलते. आय टॉक टू माय टीचर्स. आय टॉक टू माय टीचर्स. येथे एकापेक्षा अधिक शिक्षक असल्यामुळे टीचरच्या शेवटी एस लागलेला आहे. नेक्स्ट, मी माझ्या सहकार्यांना मदत करतो किंवा मी माझ्या सहकार्यांना मदत करते. आय हेल्प टू माय कलिग्स. आय हेल्प टू माय कलिग्स. हेल्प म्हणजे मदत करणे, कलिग्स म्हणजे सहकारी. नेक्स्ट, मी माझ्या वर्गमित्रांना अभ्यासात मदत करतो किंवा मी माझ्या वर्गमित्रांना अभ्यासात मदत करते. आय हेल्प माय क्लासमेट्स इन देअर स्टडीज. आय हेल्प माय क्लासमेट्स इन देअर स्टडीज. क्लासमेट्स म्हणजे वर्गमित्र, स्टडी म्हणजे अभ्यास, हेल्प म्हणजे मदत करणे. नेक्स्ट, मी शाळेचा गणवेश घालतो. आय वेअर स्कूल युनिफॉर्म. आय वेअर स्कूल युनिफॉर्म. स्कूल युनिफॉर्म म्हणजे शाळेचा गणवेश. मी कामावर जाण्यासाठी घरातून सकाळी 7 वाजता निघते किंवा मी कामावर जाण्यासाठी घरातून सकाळी 7 वाजता निघतो. आय लिव्ह होम ॲट 7 AM टू गो टू वर्क. आय लिव्ह होम ॲट 7 AM टू गो टू वर्क. नेक्स्ट, मी 9 वाजता ऑफिसला पोहोचतो किंवा मी 9 वाजता ऑफिसला पोहोचते. आय रीच ऑफिस ॲट 9 o'clock. आय रीच ऑफिस ॲट 9 o'clock. रीच म्हणजे पोहोचणे. नेक्स्ट, मी नवीन गोष्टी शिकतो किंवा मी नवीन गोष्टी शिकते. आय लर्न न्यू थिंग्स. आय लर्न न्यू थिंग्स. न्यू म्हणजे नवीन, थिंग्स म्हणजे गोष्टी. नेक्स्ट, मी माझ्या मित्रांकडून नोट्स घेतो किंवा मी माझ्या मित्रांकडून नोट्स घेते. आय टेक नोट्स फ्रॉम माय फ्रेंड्स. आय टेक नोट्स फ्रॉम माय फ्रेंड्स. नेक्स्ट, मी ह्या प्रकल्पांवर काम करतो किंवा मी ह्या प्रकल्पांवर काम करते. आय वर्क ऑन दीज प्रोजेक्ट्स. आय वर्क ऑन दीज प्रोजेक्ट्स. नेक्स्ट, माझ्याकडे ब्रेक आहे. आय हॅव अ ब्रेक.
आय हॅव अ ब्रेक. नेक्स्ट, मी दुपारचे जेवण कॅन्टीनमध्ये करतो किंवा मी दुपारचे जेवण कॅन्टीनमध्ये करते. आय हॅव अ लंच इन द कॅन्टीन. आय हॅव अ लंच इन द कॅन्टीन. नेक्स्ट, मी माझ्या मित्रांशी गप्पा मारतो. आय चॅट विथ माय फ्रेंड्स. आय चॅट विथ माय फ्रेंड्स. चॅट म्हणजे गप्पा मारणे. नेक्स्ट, मी कामावर परत जातो किंवा मी कामावर परत जाते. आय गो बॅक टू वर्क. आय गो बॅक टू वर्क. नेक्स्ट, मधली सुट्टी संपल्यावर मी वर्गात परत जातो किंवा मधली सुट्टी संपल्यावर मी वर्गात परत जाते. आफ्टर द मिड टर्म ब्रेक आय गो बॅक टू क्लास. आफ्टर द मिड टर्म ब्रेक आय गो बॅक टू क्लास. नेक्स्ट, मी माझे काम सुरू करतो किंवा मी माझे काम सुरू करते. आय कंटिन्यू माय टास्क. आय कंटिन्यू माय टास्क. नेक्स्ट, मी माझे काम संपवतो किंवा मी माझे काम संपवते. आय फिनिश माय वर्क. आय फिनिश माय वर्क. फिनिश म्हणजे संपवणे. नेक्स्ट, मी संध्याकाळी 6 वाजता ऑफिसमधून निघण्याची तयारी करतो किंवा मी संध्याकाळी 6 वाजता ऑफिसमधून निघण्याची तयारी करते. आय प्रिपेअर टू लिव्ह ऑफिस ॲट 6 PM. आय प्रिपेअर टू लिव्ह ऑफिस ॲट 6 PM. प्रिपेअर म्हणजे तयारी करणे. नेक्स्ट, मी माझ्या गोष्टी बांधतो किंवा मी माझ्या गोष्टी बांधते. आय पॅक माय थिंग्स. आय पॅक माय थिंग्स. थिंग्स म्हणजे गोष्टी. मी 8 तास काम करतो किंवा मी 8 तास काम करते. आय वर्क फॉर 8 hours. आय वर्क फॉर 8 hours. नेक्स्ट, मी सगळ्यांचा निरोप घेतो किंवा मी सगळ्यांचा निरोप घेते. आय से गुड बाय टू एव्हरीवन. आय से गुड बाय टू एव्हरीवन. एव्हरीवन म्हणजे प्रत्येकाचा. नेक्स्ट, मी माझी शाळा संध्याकाळी 5:30 वाजता संपते किंवा माझी शाळा संध्याकाळी 5:30 वाजता सुटते. माय स्कूल एंड्स ॲट 5:30 PM. माय स्कूल एंड्स ॲट 5:30 PM. एंड्स म्हणजे संपते. नेक्स्ट, मी शाळेतून घरी आल्यावर अभ्यास करतो. आय स्टडी व्हेन आय कम होम फ्रॉम स्कूल. आय स्टडी व्हेन आय कम होम फ्रॉम स्कूल. स्टडी म्हणजे अभ्यास करणे. नेक्स्ट, मी शाळा सुटल्यावर शाळेच्या बगीचात मित्रांसोबत खेळतो. आफ्टर स्कूल आय प्ले विथ माय फ्रेंड्स इन द स्कूल गार्डन. आफ्टर स्कूल आय प्ले विथ माय फ्रेंड्स इन द स्कूल गार्डन. स्कूल गार्डन म्हणजे शाळेचा बगीचा. नेक्स्ट, मला शाळेला रविवारी सुट्टी असते किंवा मला कामाला रविवारी सुट्टी असते. आय हॅव संडेज ऑफ फ्रॉम स्कूल. आय हॅव संडेज ऑफ फ्रॉम वर्क. अशा प्रकारे व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड फॅमिली सर्कलमध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओत.